नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे साबुदाण्याची खीर. स्पेशल संकष्टीसाठी हे उपवासाची खीर आहे. ही तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त लागेल, मस्त टेस्ट आहे याची. चला तर आपण करायला घेऊया. आता हे बघा, मी आता गॅस फास्ट करून दूध तापायला ठेवलं आहे. दुधाला चांगली उकळी येऊ दे. दूध अजून तापलं नाही, दूध तापू दे. आता गॅस लो करा. हे बघा कशी उकळी आली चांगली. ही खीर तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही ट्राय करा. एकदम सिंपल सोपी साधी रेसिपी आहे. आता हे साबुदाणा जे मी भिजवून ठेवले होते 5 ते 6 तासासाठी, आता ते घालायचे यात. साबुदाणा घातल्यानंतर असं ढवळत राहा, कारण साबुदाणा खाली चिटकलं नाही पाहिजे, म्हणून ढवळत राहायचं. साबुदाणे चांगले शिजू दे. हे बघा कशी आता बॉईल होते, उकळी येते. आता घालायची 1 वाटी साखर, 2 चमचे मनुका, काजू बदामचे काप घाला, वेलचीचं पावडर घाला. वेलची पावडरने वास मस्त येईल आणि चव पण चांगली आहे. साखर चांगली वितळू दे. छोटा चमचा उकळी पावडर. हे बघा साबुदाणा हे उकळी पावडर घातलं किती मस्त वास पण येतो आणि मस्त जाड झाली आहे. हे बघा अशा प्रकारे आपली ही साबुदाण्याची खीर रेडी आहे. तुम्हाला हे नक्की आवडेल, संकष्टी स्पेशल. तुम्हाला हे आवडणारच. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. चला भेटू पुढच्या छान छान रेसिपीला. बाय.